नो से म्हणजे नक्की काय, तर तुमचं म्हणणं एखाद्या केसमध्ये न घेता ती केस पुढे जाणे. म्हणजे समजा तुमच्या पत्नीने केस केलेली आहे तुमच्यावर, आपण खावटीची म्हणू, पोटगीची म्हणू, डिवोर्सची घेऊ, किंवा तुमच्या नवऱ्याने तुमच्यावर डिवोर्सची, नांदायची, येडेपणाची केस केलेली आहे. आणि अशा केसमध्ये तुम्हाला समन्स लागलं आणि तुम्ही समन्स लागून देखील हजर झाला नाही, तर ती केस एक्स पार्टी चालते. म्हणजे काय, एक्स पार्टी म्हणजे पार्टी हजर न होता एकतर्फी चाललेली केस. आणि नो से म्हणजे काय, की तुम्हाला समन्स लागून तुम्ही हजर राहिला, हजर राहून देखील तुम्हाला वेळेत म्हणणं देता आलं नाही, तर होते ऑर्डर नो से. परंतु ह्या नो सेच्या ऑर्डरला फारसं घाबरायची गरज नाही. एका साध्या अर्जावर तुमची ही नो सेची ऑर्डर 100% रद्द होते. एक्स पार्टी ऑर्डर म्हणजे नक्की काय, तर तुम्हाला एखाद्या केसचं समन्स लागलं, परंतु तुम्ही तरीही त्या केसमध्ये हजरच झाला नाही. काय होते ते होते, बघून नंतर काय होत नाही, असले मूर्खपणाच्या गोष्टी मनात ठेवून तुम्ही त्या केसमध्ये हजर होत नाही. त्यावेळेस तुमची ती केस एकतर्फी चालू होते, तुमच्या अनुपस्थितीमध्ये चालू होऊन निकाल होतो. त्याला म्हणतात एक्स पार्टी. आणि तुमच्या अप्रोक्ष झालेल्या ऑर्डरला म्हणतात एक्स पार्टी ऑर्डर. एक्स पार्टी म्हणजे तुमच्या अप्रोक्ष चालवण्याची, केस चालवण्याची झालेली ऑर्डर रद्द होईल का, तर होय. तुम्हाला जेव्हा पण कळेल की एक्स पार्टी ऑर्डर झालेली केस अजून पण चालू आहे, तर तुम्ही त्या केसमध्ये हजर होऊ शकता. त्या केसमध्ये हजर होऊन मान्य न्यायालयास विनंती करू शकता की माझ्या अज्ञानामुळे, मला माहिती नसल्यामुळे, किंवा ही नोटीसच मला पोचलेली नव्हती, हा रिपोर्ट चुकीचा आहे, काही असे ना, मी आता केसमध्ये हजर व्हायला म्हणणे द्यायला तयार आहे. आणि म्हणणं देतायत त्यावेळेस तुमचं कोर्ट तुमची विरुद्ध झालेली एक्स पार्टी ऑर्डर रद्द करेल. नो क्रॉस ऑर्डर म्हणजे काय, पत्नीनं तिचा पुरावा म्हणजे ॲफिडेविट दिलेला आहे आणि त्या पत्नीची तुम्हाला क्रॉस घ्यायची आहे, वाईस वर्सा, आणि त्या क्रॉस तुम्ही काही कारणास्तव घेऊ शकले नाही, तर तुमच्या विरुद्ध नो क्रॉसची ऑर्डर होऊ शकते. परंतु ही नो क्रॉसची ऑर्डर आपण एक साधा अर्ज देऊन, ॲफिडेविट देऊन, त्याच्याबरोबर कारणं देऊन ऑर्डर तुमच्या विरुद्ध झालेली सेट असाइड करू शकता. किरकोळ दंडावर कोर्ट तुमच्या विरुद्ध झालेली ऑर्डर रद्द करताना तुम्हाला संधी देतं. कधी कधी पती किंवा पत्नी तुमच्या विरुद्ध केस करतो आणि परत तो त्या केसमध्ये येतच नाही. मग काय करायचं, असा अनेक वेळा प्रश्न होतो. सर, केस त्यानेच केली आणि तोच येत नाही. बघा, लक्षात घ्या, या केसमध्ये तुम्ही एकतर्फी निकाल होईल नाही होईल, परंतु या केसमध्ये कसं असतं की तुम्हाला ती केस डिसमिस करता येते आणि मग तुम्हाला तुमची परत दुसरी केस टाकता येते. त्यासाठी काय करायचं असतं, DID करण्यात यावी असं ॲप्लिकेशन आपल्याला माननीय न्यायालयात देता येतं की केस ह्यांनीच केलेली आहे आणि अनेक तारखेपासून तो त्याचा पुरावा देत नाही किंवा माननीय न्यायालयात स्वतः अथवा वकिलातर्फे हजर होत नाही. असा आपण अर्ज दिल्यानंतर ती केस DID होते. DID म्हणजे काय, डिसमिस इन डिफॉल्ट. तर अशा रीतीने तुम्ही ती केस, जो केस करतोय तोच कोर्टात येत नसेल, तर त्याच्या विरुद्ध ती केस बंद करू शकता.